Hari Om. Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Open your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. देणे घेणे देणे सुखची वरी. हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे. निर्मीन माये. काल आणि परवा आपण अज्ञानाची लक्षणं ऐकत होतो. पुढे बघूया. कालचे 3-4 ओव्या मी परत घेतो. जरी परमाणू एवढे संजीवनी मुळे जोडे. तरी बहुकाय गाडे भरणे ये रे. आयुष्ये विणलक्षणे सिसे विण अलंकरणे. वो हरे विण वाधवणे. तो विटंबुगा. तैसे शास्त्र जात जाण. आघवेची अप्रमाण. अध्यात्म ज्ञाने विण एकलेनी. या लागी अर्जुना पाही. या लागी अर्जुना पाही. अध्यात्म ज्ञानाच्या ठाई. जया नित्य बोधू नाही. शास्त्र मूढा. तया शरीर जे झाले. ते अज्ञानाने बी विरुढले. तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. ज्ञानेश्वर महाराज काल म्हटल्याप्रमाणे ते म्हणतात की भरपूर औषधं केली, त्याचा फायदा नाही. संजीवनीचं थोडस मुळाचं एक जरी दाणा मिळाला, रस मिळाला, एक थेंब तरी माणूस जगत. याचा अर्थ काय की भरपूर करून फायदा नाही. जे महत्वाचं आहे ते करण्यात पॉइंट आहे. तर ते वेगवेगळे उदाहरणं देतात आणि सांगतात की शास्त्रामध्ये जर अध्यात्माचं ज्ञानाचं जर
ज्ञान नसेल, अध्यात्म ज्ञान नसेल, तर त्याला शास्त्रमूढा म्हणतात. जरी काल म्हटल्याप्रमाणे जर त्याला ज्योतिषी येत असेल, व्याकरणात असेल, निघंटूमध्ये तो हुशार असेल, निघंटू म्हणजे व्हर्बल रूट्सचं नॉलेज, त्याच्यानंतर पुराणे पाठ असतील त्याची, उपास करत असेल, तपास करत असेल, काही फायदा नाही. जर अध्यात्म ज्ञान नसेल, तर शास्त्रमूढ. अध्यात्म ज्ञान म्हणजे स्वतःबद्दल ज्ञान. हं. आणि जर असा जो व्यक्ती जगेल, तो म्हणजे अध्यात्माचं अज्ञानाचं बी असेल आणि मग जे पण तो वाढेल, ते अज्ञानाची वेलीसारखंच. कारण बीच ते आहे, बेसिसच ते आहे. देन ही सेज, "तो जे जे बोले, ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्य जे फळले, ते अज्ञान गा." तो जे जे बोलतो ते अज्ञानच असतं. अज्ञानाचीच फुलं असतात आणि तो जे जे जी फळं येतात, ती अज्ञानाचीच फळं असतात. का? कारण अज्ञानाचं बी आहे. आणि अध्यात्म ज्ञान काही जेणे मानिलेची नाही, तो ज्ञानार्थून देख काही, हे बोलावे असे. जो अध्यात्म ज्ञानाला मानतच नाही, त्याला ज्ञान कसं मिळणार? हे एलीची थडी न पवता, फळे जो मागवता, तर पैल द्वीपीचा वार्ता काय होय. जो त्या सीशोर पर्यंत येतच नाही किंवा नदीच्या काठी येतच नाही, ते पाण्याच्या पलीकडे एक बेट आहे, ते सांगून त्याला काय फायदा? तो ऐकायलाच तयार नाही. कादरवंठी ठाची जयाचे, शिर रोविली खाचे, ते केवी परिवरीचे ठेविले देखे. तेवी अध्यात्म ज्ञानी जया, अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. तसंच धनंजया, जर त्याला ज्ञानाविषयी इच्छाच नाहीये, ओळखच नाहीये, अध्यात्म ज्ञानाविषयी, तर त्याला ज्ञानाविषयी बोलून काय फायदा? म्हणून आता विशेषे, तो ज्ञानांचे तत्व न देखे, हे सांगावे आंखे लेखे, न लगे तुझ. म्हणून हे धनंजया, हे अर्जुना, तुला ज्ञानाचं अजून स्पेसिफिक काही सांगायची गरज नाहीये. ज्ञान तत्व म्हणजे वेगळं काय अजून सांगायची गरज नाही. कारण मी आता तुला सांगितलं, अज्ञान म्हणजे काय आहे. जेव्हा सगर्भे वाढिले, तेव्हाची पोटीचे झाले, जैसे मागील पदे बोलिले, तेची होय. हं. ते म्हणजे ते काय म्हणतात, आता उदाहरणं देतात. ते काय सांगतात, की आता मी जे तुला सांगितलं, आता ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी सेपरेट सांगायची तुला मला गरज असं वाटत नाही ज्ञानाविषयी. अज्ञानाचं सांगितलं मी आता. आता हे अज्ञानाचं सांगून मी तुला अजून ज्ञानाविषयी सेपरेट काही सांगायची गरज नाहीये. जसं सगर्भे वाढिले, जसं एखादी प्रेग्नंट बाई आहे, ती जेव्हा जेवते, तेव्हा तिच्या मुलाला पोटभर मिळतं, हे काही सेपरेट सांगायची गरज नाहीये. हं. हं. जैसे मागिले पदे बोलिले, तेची होय. मागील पदे. मागील पदे म्हणजे मागे मी सांगितलं होतं मागच्या श्लोकांमध्ये. ते आता सेपरेट सांगायची गरज नाहीये. काय ते पुढे सांगतील ते. वाचुनिया वेगळे रूप करणे हे न मिळे, घेई अवतिले आंधळे ते दुजे नसी ये. आता अजून काही वेगळं सांगायची गरज नाही. तसं जर तुम्ही कुठल्या आंधळ्या माणसाला जेवायला बोलवलंत, तर तो कुठल्यातरी डोळस माणसाला घेऊनच येणार बरोबर. हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे? एवं येव परती ज्ञानचिन्हे मागुती, अमानित्वादी प्रभृती वाखाणिली. मागे तुला ज्ञानचिन्हे मागुती सांगितली होती, अमानित्व वगैरे. अमानित्वादी प्रभृती वाखाणिली मी सांगितली होती.
जे ज्ञानपदे अठरा, केलिया येरी मोहरा, अज्ञानया अकरा, आकारा सहजे येती. 18 वेगवेगळी चिन्ह सांगितली होती मी तुला. दॅट वॉज अबाउट ज्ञान आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सगळं होतं ते अज्ञान. मागा श्लोकाचे अर्धार्धे अजून एक मागे म्हणजे अमानित्वम जे श्लोक होता त्याच्यानंतर एक अज्ञानम यदतो अन्यथा असा एक भाग होता श्लोकाचा. अज्ञानम यदतो अन्यथा असं होतं. तर ही सेंग मागा श्लोकाचे अर्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे, ना उपराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. जे जे गोष्टी ज्ञान म्हणून सांगितलं नाहीये ते अज्ञान. म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी, वाचूनी दुधा मेळोनी पाणी फार कीजे. म्हणून मी काय केलं, अमानित्वम अधंबत्वम वगैरे मी सांगितलं ज्ञानाचं. तर मी काय केलं, जे लोकांना मान लागतो, जे लोक मीच करतात ते अज्ञान. म्हणजे बेसिकली मी काय वेगळं सांगितलं नाही, तेच जे त्या चिन्हांचं अपोजिट आहे तेच मी जरा इलॅबोरेट करून सांगितलं. राईट. अधंबत्वम म्हणजे मीच केलं, थोडंसं केलं असेल तरी जास्ती करून सांगायचं ते अज्ञानी, असंच सांगितलं ना. म्हणजे मी दुधात पाणी टाकून दूध वाढवल्यासारखं मी केलं, फक्त तुम्हाला जास्ती एक एलॅबोरेशन म्हणून. तैसे जीन बडबडी पदाची कोरन सांडी, परी मूळध्वनाची वाढी निमित्त झालो. तसं मी खूप बडबडलो असं नाही म्हणणार मी, कारण ते जो मेन मुद्दा होता त्याच्या मूळध्वनी पासून मी वेगळा गेलेला नाही. तव श्रोते म्हणती राहे की परिहारा ठावो आहे, बिहसी काय वाये कवी पोषका. म्हणून श्रोते म्हणतात बरोबर आम्हाला माहिती आहे, तुम्ही कशाला घाबरता, तुम्ही तर कवींपेक्षाही श्रेष्ठ आम्हाला माहिती आहे. तू ते श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रगट करी, जे अभिप्राय गवरी झाकिले आम्हा. तू तर जे श्री मुरारीनी मुकुंदानी श्रीरंगानी जे सांगितलं तेच तर तू आम्हाला एक्सपोजिशन यू हॅव एक्सपाउंडेड ऑन इट, सो नो प्रॉब्लेम. ते देवाचे मनोगत दावित आम्हासी तू मूर्त, हेही म्हणता चित्त दाटैल तुझे. तू देवाचे जे मनोगत होतं ते तू आम्हाला व्यवस्थित एक्सप्रेस करून सांगितलंस. हे जर आम्ही सांगितलं तरी तुला मनात भरून येईल. म्हणून असो हे न बोलो, परी साविया घातोशलो, जे ज्ञानातरी ये मेळविलो श्रवण सुखाची ये. म्हणून आता आम्ही काय जास्ती बोलत नाही. श्रोते म्हणतात आम्ही खरंच वी आर कंटेंटेड विथ द वे यू आर एक्सप्लेनिंग. म्हणजे हे जे अज्ञानांची लक्षणं होती ना, दिस वॉज अन अज्ञानम यदतो अन्यथा या दोन शब्दावर जवळजवळ 200-250 ओवी एक्सप्लेनेशन आहे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं. ते म्हणतात की तुझं ऐकून आम्हाला सुख मिळतंय. आता येवरी जे तो श्रीहरी बोलला ते करी कथन वेगा. आता श्रीहरीने जे पुढे कथन केलं ते ऐका. पिया संत वाक्या सारिसे म्हणितले निवृत्ती दासे, जी अवधरा तरी ऐसे बोलिले देवे. म्हणती तुवा पांडवा हरचिन चिन्हा समुच्चयो आघवा, ऐकला तो जाणावा अज्ञान भागू. आता म्हणून मी तुम्हाला सगळा प्रॉपर एंटायर अज्ञान भाग इन अ वे आय एक्सप्लेन टू यू. आता चिन्ह जी तुम्हाला सांगितली आता लास्ट 2 days वी हॅव बीन डिस्कसिंग अबाउट दॅट. ओके. या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा, ज्ञानाविखी चांगा दृढा होईजे. हे अज्ञानांविषयी ज्या फोकस म्हणजे जास्त नका करू, जो ज्ञानाविषयी जे सांगितलं ना ते तुम्ही एकसारखं मनात ठेवा काय आहे ते. मग निर्वाळिले ज्ञाने, ज्ञेय भेटेल मने, ते जाणावया अर्जुने आस केली.
ज्ञान, ज्ञेय. ज्ञेय म्हणजे that which is supposed, ज्ञेय is the goal. Jnana is the means. Jnana is that which is supposed to be known. Jnana is knowledge of, knowledge of, it's always of something, right? Knowledge is of something. So that is Jnana. And Jnana is that of which that knowledge is. Okay. Jnana आणि ज्ञान. काय सांगितलं? मग निर्वाळिले ज्ञाने. क्लिअर केलं त्यांनी व्हॉट इज ज्ञान. ज्ञेय भेटले, भेटेल मने. when ज्ञान is cleared, when means कुठल्याही गोष्टीत, when means is mastered, goal is achieved. When means is mastered, goal is achieved. We don't have to focus on goal. You have to focus on the clarity of the goal and what exactly is the means is. And the more and more clear you become about the goal, you become very clear about the means, and you master the means, goal is achieved, goal happens. Very important principle. मग निर्वाळिलेनी ज्ञाने, ज्ञेय भेटेल मने. कळलं काय म्हणतात? ज्ञेय भेटेल मने, जे जाणवया अर्जुने आस केली. तर ज्ञेय म्हणजे काय? हे अर्जुनाने जाण्यासाठी आस केली, ही डिझायर. तव सर्वज्ञांचा रावो, सर्वज्ञांचा रावो, सर्वज्ञानाचा रावो कोण आहे? श्रीकृष्ण, श्रीरंग, मुकुंद. म्हणे जाणोनी तयाचा भावो, परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो. सांगो आता ज्ञेयाचा अभिप्राय. व्हॉट इज ज्ञेय? प्लीज सांगा आता. He's telling. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे, वस्तु ते येण्याची कारणे. जे ज्ञाने वाचून कवणे, उपाये नये. आणि जाणितले यावरवते, काही करणे नाही जेथे. जाणण्याची तन्मया ते आणि जयाचे. जे जाणितले याची साठी, संसार काढुनिया काठी. जिरोनी जाईजे पोटी नित्यानंदाच्या. ते ज्ञेय गायसे आदी जया नसे, परब्रह्म आपैसे नावजया. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे. ज्ञेय मीन्स, लिसन व्हॉट इट इज. वस्तु ते येण्याची करणे, ते जे ज्ञाने वाचून कवणे, उपाये नसे. Without knowledge, without the knowledge of that self, you cannot achieve that self. Jnaya means the only means is knowledge. कधी कधी कसं आहे, आपण आपल्याला से सॅन फ्रान्सिस्को लॉस एंजलिसला जायचं, कारनी जाऊ शकतो. कार इज द मीन्स, राईट? मला सॅन फ्रान्सिस्कोला लॉस एंजलिसला जायचंय, नुसतं त्या ज्ञानाने आपण पोहोचत नाही लॉस एंजलिसला. तिकडे मीन्स इज व्हॉट? कार और फ्लाइट or cycling if someone wants to do, or walking, for example. These are the 4 means, right? नुसतं ज्ञानाने नाही, but हे जे आहे ज्ञेय, that is because of only of the knowledge. Knowledge is the only means. आणि ज्ञाने वाचुनी कवणे, उपाय नाही. there is no other means. तुम्ही म्हणाल नाही मी पूजाच करीन, 100-1 तास पूजाच करीन. पूजा केल्यानंतर जे तुम्हाला समाधीमध्ये जे ज्ञान मिळेल, त्यानेच ज्ञेय मिळेल. पूजा could be one of the steps, but knowledge is the ultimate means. You have to understand. भक्तीनी ज्ञान मिळतं आणि मग ज्ञेयाची प्राप्ती होते. But Jnana is the ultimate thing.
ज्ञान म्हणजे नॉट रीडिंग, इट इज दॅट अंडरस्टँडिंग. उपायेन ये आणि जाणितले यावरवते, काही करणे नाही जेथे. आणि हे जाणल्यावर दुसरं काही करणं नसतं. जाणण्याची तन्मया ते आणि जयाचे. आणि जाणलं की तन्मयता होते. आफ्टर नोईंग यू बिकम वन विथ दॅट. तन्मयता, तन्मयता, यू बिकम दॅट. तन्मयता, तन्मयता. जे जाणितले यासाठी संसार काढून या काठी, जिरोनी जाई पोटी नित्यानंदाच्या. आणि हे जाणल्यावर संसाराची काठी निघून जाते आणि संसाराच्या कुंपण काटेरी निघून जातं आणि नित्यानंदामध्ये आपण एंटर करतो. असं ते ज्ञेय का ऐसे आधी जया नसे. हे ज्ञेय जे आहे, दॅट विच इज टू बी नोन, त्याला आधी नाहीये. देर इज नो बिगिनिंग. अनादि आहे. आदि जया नसे. इट्स नॉट दॅट इट स्टार्टेड फ्रॉम बिफोर क्राइस्ट 2000 years ago. No, that which is to be known. आदि जया नसे ज्ञेय का ऐसे. आदि जया नसे परब्रह्मा पैसे. नावजया. इट इज कॉल्ड परब्रह्म और ब्रह्म. परब्रह्म नाव पैसे नाव जया. सो आता ज्ञेय काय त्यांनी क्लिअर केलं. बरोबर आहे ना. हे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकार देखिजे. आणि विश्व ऐसेची म्हणजे तरी हे माया. आता तुम्ही म्हणाला की हे ज्ञान नाहीये. जर म्हणालात तर हे विश्वाकार कसं दिसणार तुम्हाला. कारण विश्व जे दिसते तुम्हाला मायेमुळे, ते सगळं इट्स ऑन बेस्ड ऑन ब्रह्म, परब्रह्म. दॅट इज द सबस्ट्रॅटम ऑर द बेसिस ऑफ इट. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती. तरी कोण कैसे याती म्हणावे पा. आणि साचाची जरी नाही तरी महाआदिक कोणे ठाई. सुरत कैची काई तेणे विनासे. म्हणोनी आथी नाथी हे बोली. जे देखोनी मुखी जाहली. विचारासी मोडली वाट जेथ जेथे. जैसे भांड घट क्षरवी तदाकारे जसे असे पृथ्वी. तैसे सर्व होनिया सर्वी असे जे वस्तू. अशी साचची जरी नाही तरी महादायक कोणे ठाई. स्फुरत कैची काही तेणे विनासे. महादिक म्हणजे जे 5 पंचमहाभूत आहेत आणि जे 36 कंपोनंट्स वगैरे सांगितले होते मागे, दिस इज ऑल बिकॉज ऑफ दॅट ब्रह्म. सो एनिथिंग दॅट इज एक्झिस्टिंग विदाउट इट इज नॉट एक्झिस्टिंग. एव्हरीथिंग इज दॅट. म्हणून ही सेम तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू. सगळं होऊन ब्रह्म इज एव्हरीथिंग इज इन द फॉर्म ऑफ ब्रह्म. सगळंच ते ब्रह्म आहे. आघवीची देशी काळी. देश आणि काळ, टाइम अँड स्पेस. नवता देश काळी वेगळी. जे क्रिया स्थूळ स्थूळी अस्थूळी. तेची हात जयाचे. Time, space, and action, which happens in time and space, gross, sthula, asthula, sukshma, it's all that only. काय ज्ञेय परब्रह्म. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे. जे सर्वही सर्वपणे सर्वदा करी. इन दॅट वे ह्याचं नाव विश्वबाहू आहे. सगळ्या जगाचे हात. फ्रॉम दॅट सेन्स, बिकॉज इट इज एव्हरीथिंग. दॅट्स वाय सगळ्या जगाचे हात असं त्याचं नाव आहे. आणि म्हणून तो सगळं करतो. इन दॅट सेन्स सगळे तो झालाय. सगळ्यां थ्रू तो काम करतोय. म्हणून त्याला एवढे हात आहेत असं. फ्रॉम दॅट सेन्स. आणि समस्ताही ठाया एके काळी धनंजया. आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाम. विश्वांघ्री नाम. आणि तोच सगळीकडे
चालतो, सगळीकडे जातो. म्हणून त्या कॉन्टेक्स्टनी त्याला विश्वांघ्री असं नाव आहे. पै सवितया अंग डोळे, नाहीत वेगळे वेगळे वेगळे, तैसे सर्वदृष्ट सकळे स्वरूपे जो. तर तो जे तत्व आहे त्याला असे खूप डोळे आहेत असं नाहीये. इट इज नॉट की तो एक कोणतरी प्राणी आणि त्याला सगळे डोळे आहेत. हे जे सगळे प्राणी आहेत त्यांचे जे डोळे आहेत तेच तो आहे. म्हणून त्याला अं, सर्वदृष्ट असं म्हणतात. जशी सविता आहे, सूर्य आहे, त्याला खूप डोळे आहेत असं नाही. त्याचे जे प्रकाश आहे तेच त्याचे डोळे आहेत. तो बघतो सगळीकडे. कारण तिकडे-तिकडे प्रकाश तिकडे-तिकडे दिसतं ना लोकांना. त्याचं स्वरूप जे. म्हणोनी विश्वतचक्षु हा अचक्षूंचा ठाई पक्षू बोलवया दक्षू जाहला वेदू. म्हणून वेदास त्याला विश्वतचक्षु म्हणतात. विश्वाचा चक्षु म्हणतात. अचक्षु आहे तो. त्याला असे डोळे दिसत नाहीत, पण तो विश्वाचा चक्षु आहे इन धिस वे. जे सर्वांचे शिरवरी नित्य नांदे सर्वा परी ऐसिया स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणजे विश्वमूर्धा जो सगळ्यांच्या मध्ये आहे मूर्धनेमध्ये फ्रॉम दॅट कॉन्टेक्स्ट. ओके. पैगा मूर्ती तेची मुख हुताशानी जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगते जे. तो सगळ्यांच्या मुखातून भोगतोय इन दॅट सेन्स. या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था. इन दॅट सेन्स त्याला विश्वतोमुख म्हणतात. आली वक्पथा श्रुतीची या. दिस श्रुती सेज ही इज विश्वतोमुख. हे पुरुष सूक्तम मधलं आहे. आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि शब्द म्हणजे साऊंड वेगवेगळ्या कानांमधनं ऐकतात बिकॉज ऑफ दी स्पेस. फ्रॉम दॅट सेन्स ही इज लिसनिंग टू एव्हरीथिंग. म्हणून आम्ही तया ते म्हणो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वा ते आवरुनी असे. तसं आम्ही जेव्हा म्हणतात वेदास किंवा आम्ही म्हणजे श्रीकृष्ण म्हणतोय, आम्ही आणि ऋषी, मी आणि वेगवेगळे ऋषी जेव्हा म्हणतात सर्वत्र ऐकते इन धिस सेन्स. हे रवितरी महामती हे अर्जुना, विश्वतचक्षु या श्रुती तयाची व्याप्ती रूपे केली. इन दिस सेन्स विश्वतचक्षुची श्रुती म्हणते इन दिस सेन्स. वाचुनी हस्तनेत्र पाये हे भाषते थके आहे सर्व शून्यत्वाच नसाहे निष्कर्षु जे. वाचुनी विदाउट हँड्स अँड आईज ही इज डुईंग ऑल दिस. आता सांगितलं कसं आहे ना, विश्वतोमुख, विश्वतचक्षु, विश्वंघ्री, विश्वबाहू, कसं कळलं ना तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे. पण ऍक्च्युली सर्व शून्यत्वाचा नसा. ही इज ऍक्च्युली शून्य, नथिंग. अमेझिंग. पै कल्लोळा ते कल्लोळे, पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रासी जात असे ऐसे कळे परी ग्रासा वेगळे आहे काही. एका समुद्रामध्ये एका लहरीमधनं, वेव्ह मधनं दुसरी लहर निघते आणि ती त्या लहरीमध्येच मिसळते, पण ऍक्च्युली पाणीच असतं ना. इट्स नॉट डिफरन्स. दिसतात अरे खूप लाटा आहेत, बापरे किती लाटा आहेत, किती लाट. काय आहे का खरी लाट? पाणीच आहे ना. नथिंग हॅपनिंग ऍक्च्युली. लाट, फेस, पाणीच फक्त. तैसे साच जे एक ते थके व्यापका अव्यापक परी बोलावया नावेक करावे लागे. त्यामुळे ऍक्च्युली एकच आहे तो व्यापक आणि अव्यापक, एकच आहे समुद्र. पण बोलण्यासाठी वेगवेगळी नावं आपण देतो त्याला, कारण वेगवेगळ्या वेगवेगळे मॅनिफेस्टेशन त्याचे
रूप वेगळी आहेत म्हणून फक्त बोलण्यासाठी आपण बोलतो, पण आहे इन रियालिटी फक्त समुद्र, पाणी. पै शून्यचे देव दावावे जाहले, ते बिंदुले एक पाहिजे केले. दिस इज सो अमेझिंग. लिसन केअरफुली. पै शून्यचे दावावे जाहले, ते बिंदुले एक पाहिजे केले. जर शून्य काढायचं असेल तर एक बिंदू म्हणजे 0 काढतो ना आपण. तै बिंदूक एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, तै द्वैत कीजे. अद्वैत सांगायला द्वैत करायला लागतं. दिस इज सो अमेझिंग. द डेप्थ ऑफ इट इज अमेझिंग. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा, आढळू पडे सर्वता बोल खुंटे. आणि मग ही गुरु शिष्य परंपरा ऑल्सो इज ऍक्च्युअली ऑफ नो यूज इन दॅट वेन इट कम्स टू अद्वैत. पण टू एक्सप्रेस दॅट ही गुरु शिष्य परंपरा आहे म्हणून द्वैत आहे. आणि बोलणं पण खुंटेल जर अद्वैत असेल तर. व्हॉट विल when you speak there is द्वैत, राईट. म्हणून गा श्रुती द्वैत भावे अद्वैती, निरूपणाची वाहती वाट केली. म्हणून ही श्रुतीनी द्वैत भावे अद्वैत केला. थ्रू द्वैत अद्वैत, थ्रू duality it is indicating non-duality. निरूपणाची वाहती वाट केली, तेची आतावधारी, ये नेत्र गोचरे आकारी, ज्ञेय जया परी व्यापक असे. आता ऐक, आता हे जे ज्ञेय आहे ते कसं व्यापक आहे. गोचरी, गोचरी म्हणजे हाऊ इट कॅन बी अंडरस्टूड, हाऊ इट इज सीन, ते मी तुला सांगतो. आता हे ज्ञेय, दॅट विच इज अद्वैत, हे कसं गोचरी व्यापक आहे ते मी तुला सांगतो. तरी ते गा किरीटी ऐसे, हे अर्जुना किरीटी, जरा मुकुट आहे किरीटी, अवकाशी आकाश जैसे, हाउ द स्पेस इज इन स्पेस. पटी पटू होनी असे तंतू जेवी, जसा थ्रेड आहे कापडात. उदक होनी उदकी, पाणी in the pot. रसू जैसा अवलोकी, दीपपणे दीपकी, तेज जसे जैसे. जसा लॅम्प मध्ये लाईट आहे इन दॅट सेन्स. कपुरत्वे कापुरी, कपुरत्वे कापुरी. In the camphor there is camphorness, the smell. सौरभ्ये असे जयापरी, शरीरी होनी शरीरी कर्मजेवी. शरीरात जसं कर्म आहे. See what it is trying to tell you, कपुरत्वे कापुरी, that camphorness is the part of that camphor. If you remove camphorness, camphor doesn't exist. म्हणजे it is becomes the camphorness or waterness, you know, or the lightness. In a subtle way, it is completely part of it. म्हणून saying शरीरात जसं कर्म भरलंय, it is so म्हणजे असं तुम्ही सेपरेट नाही करू शकत. इट इज लाईक व्हेरी मच एन्टँगल्ड. किंबहुना जैसे पांडवा, सोनेची सोनयाचा रवा, तैसे जे या सर्वा सर्वांगी असे. जसं सोन्यामध्ये प्रत्येक कणकण असतो सोन्याचा, तसा हे ब्रह्म सगळ्यात भरलेलं आहे. असं इट इज अ पार्ट ऑफ एव्हरीथिंग इन दॅट सेन्स. परी खेपणा
माझी वडे तवा रवायसे आवडे वाचुनी सोने सांगडे सोनया जेवी पैगा वोघची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वन्नी आला लोखंडा लोह नव्हे की एखादं पण इट इज अ पार्ट ऑफ इट पण तुम्ही फॉर एक्झाम्पल वन्ही जे आग लोखंड आणि आग ते तुम्हाला दिसतं कसं आहे मग तो एकदम लाल लाल दिसतो लोखंड पूर्ण आग म्हणजे तुम्ही गरम केलं लोखंड फर्नेस मध्ये आणि पूर्ण लाल 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 आहे पण तुम्ही त्याला अग्नी म्हणू शकता का नाही त्याला लोखंडच म्हणायला लागतं अग्नी इज इन अँड इन थ्रू इट but it is still lokhanda only. Okay, in that sense that Brahma is in and in everything, but it is still separate than it in that sense. But it is so um, amalgamated. It is so amalgamation इतकं आहे की we cannot separate it. तसं झालंय ब्रह्मा आणि ह्या सगळ्याचं असं. ओके. घटाकारे वेटाळे तेथ नभम न गमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे जसा घटामध्ये पॉट मध्ये स्पेस वाटते की पॉटच्या शेपची स्क्वेअर मध्ये स्पेस वाटते स्क्वेअर वाटते पण नाहीये परी ते अवकाश जैसे नो हे जतीचे का आकाशे जे विकार होनी तैसे विकारी नो हे जसं काय त्याला विकार आलाय त्या आकाशाला त्या स्पेसला पण विकार येऊन सुद्धा विकार आलेला नाही तसं मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणा यया सारिके ऐसे धनंजया आवडे कीर परी पै गुळाची गोडी नो हे बांधया सांगडी तैसे गुण इंद्रिया पुढी नाही तेथ तसंच जसं गुळामध्ये जी गोडवा असतो but it is not limited to that गुळ only तसंच हे गुण आणि इंद्रिय जे इंद्रियांमध्ये सत्व रजतम गुण वगैरे आहेत ते सगळे आहेत पण ते त्या ब्रह्माला लागत नाहीत चिटकत नाहीत इट इज दॅट वे इट इज टेलिंग यू दॅट हाव इट is a part of what that seems to give it the sentiency, but that gunas don't observer or the witness doesn't get touched by it. It can remain, it is separate. But without its presence, those gunas don't exist. It's a very difficult, subtle thing. Anyways, aga क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा तैसे तैसे जे ये विकारी विकार नोहे अवधारी पै आकारा नाम भोवरी ये रसोने ते सोने तसं दुधाच्या अवस्थेत असताना आपल्याला तूप वगैरे दिसत नाही इट इज पार्ट ऑफ इट तसं तसं ह्याला जे विकार येतात वेगवेगळे तर सोन्याला जे आपण विकार करून वेगवेगळी जे ऑर्नामेंट्स बनवतो पण सोन्यामध्ये विकार येत नाही वी यूज सोनं टू क्रिएट डिफरंट ऑर्नामेंट्स या उघड मराठिया ते वेगळे पण धनंजया जाण गुण इंद्रिया पासवनिया नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही तेव्हा नाम रूप संबंध जाती क्रिया ह्याचे भेद हे सगळे आकाराला आहेत रूपाला आहेत वस्तूला नाही वस्तू काय सोन आहे पण बांगडी कानातले हार ही फक्त त्या फॉर्मला नाव आहेत सोन्याला नाही
इट्स एन एक्झाम्पल, लिमिटेशन्स आहेत एक्झाम्पलचे, पण इन दॅट सेन्स. ते गुण नव्हे का कही, गुणातया संबंधू नाही, तरी तयाच्याची ठाई आभासती. काही संबंध नसतो त्या गुणांचा, पण त्याच्याशिवाय गुण एक्झिस्टिंग नसतात, असं आहे. हे बघा, ते गुण नव्हे कही, गुणातया संबंधू नाही, तरी तयाची ठाई आभासती. पण विदाउट दॅट, सोनच नसेल तर बांगडी कसली, हार कसला, कानातले कसले, रूपच नाही ना जर सोनच नसेल तर. नो अदर फॉर्म्स अँड नो अदर नेम्स. No, and no forms happen because of the gunas. And when there are different forms, there is name. Right? Form and name, nama and rupa, go hand in hand. Nothing in our mind can come without form. That's why I always like to imagine. The form comes with the name. This is how our mind perceives. You say, I don't know, but it is like some red thing, some this thing, that thing. We have to give it name. You know, if we can't give it name, we say, I can't tell you. I don't know. No? So form and name, nama rupa. ये तुलियासाठी संभ्रताच्या पोटी, ऐसे जया जाय किरीटी, नाहेची धरी तरी ते गा धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे का प्रतिवदन जैसे, आरसेनी ना तरी सूर्य प्रतिमंडळ, जैसेनी धरी सलिल का रश्मी करी, मृगजळ धरिजे की देवी, तैसे गा संबंधे विण, या सर्वाते धरी निर्गुण, येरी ते वाया जाण मिथ्या दृष्टी. आता ते सूर्य प्रकाशामुळे आपल्याला मृगजळ दिसतं. मग त्या मृगजळ आपल्याला दिसतं की ते पाण्यासारखं आहे, आणि ते एवढ्या आकाराचं आहे, पण त्याचा काही संबंध असतो का प्रकाशाच्या याला? नाही. सो इन दॅट सेन्स, सर्वताधारी निर्गुण कोण? ब्रह्म, परब्रह्म. आणि जे आपल्याला दिसतं ते मिथ्या दृष्टीमुळे. मिथ्या इज नॉट अनरियल. देर इज रियल, देर इज अनरियल, and there is something in between. That is mithya. A lot of times mithya is translated as unreal, which is wrong according to me. मग त्यांनी ते असत्य लिहिलं असतं ना, मिथ्या कशाला शब्द वापरला असता? सदसत भ्याम. इट इज नायदर रियल नॉन अनरियल. आता हे आहे, याला मिथ्या बोलतात, पण हे अनरियल नाही आहे, नॉन एक्झिस्टंट नाही आहे. दिस इज नॉट परमनंटली एक्झिस्टिंग. The temporary thing is called mithya. That which is absolute truth, that is truth. That which does not exist is called unreal. That which exists but is not unreal is called mithya. That's why the whole confusion in our minds. Because this is real but not really real in that sense. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे, रंकाराज्य करणे, स्वप्नी जैसी जैसे, म्हणोने गुणांचा संगू अथवा गुण भोगू, हा निर्गुणी लागू बोलो नये. म्हणून हा गुणांचा भोग जो आहे, ह्या निर्गुणाशी काही संबंध नाही आहे. जे चराचर भूता माझी असे पंडुसुता, नानावन्नी उष्णता अभेदे जैसे, तैसे अविनाश भावे, जे सूक्ष्म देशे आघवे, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ. सो दॅट इन दिस वे, हे जे अविनाश भाव जो आहे, जो सूक्ष्म देशाचा आहे, जो व्यापुनी आहे सगळ्यांमध्ये, ते ब्रह्म, ते ज्ञेय आहे. जे एका तू बाहेरी, जे एक जवळ दूरी, जे एक वाचूनी पुरी दुजा नाही. जो आत आहे, बाहेर आहे, जो जवळ आहे, जो दूर आहे, आणि ह्याच्या ऐवजी कोणी दुसरा नाही, तो ज्ञेय आहे.
क्षीरसागराची गोडी माझी बहु थडिये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जे गा. क्षीरसागर आहे, त्याच्यामध्ये तो गोड लागतो आणि एकदम किनाऱ्याला तो गोड नाही लागत असं नसतं ना. कुठेही गेलं तरी क्षीरसागर इज क्षीरसागर. क्षीर इज क्षीर. इट्स ऑल सेम. स्वदे स्वदजा स्वदजादी प्रभृती वेगळ्या भूती जयाची या अनुस्युती खोमणे नाही खोमणे नाही. ते श्रोते मुख टिळका घटसहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रका न भेदे जेवी. म्हणून स्वेदज अंडज जे वेगवेगळ्या प्रकृती सांगितल्या त्या भूतांच्या, हे काय म्हणजे जे मच्छर वगैरे आहेत ते त्यांच्यात एवढं ब्रह्म नसतं आणि जे प्राणी आहेत मोठे त्यांच्यात ब्रह्म खूप चांगलं असतं असं काही नाही, सगळ्यात एकच आहे. सम सम असतं. जसं जसा एकदा सूर्याचं किंवा चंद्राचं बिंब रिफ्लेक्शन इज सेम इन ऑल द वॉटर, it doesn't reflect differently. It is just viewed differently according to the medium, but it reflects similar, right? न भेदे जेवी माझी बिंबेनी चंद्रिका न भेदे जेवी. नाना लवण कणकाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एक उसी एकची गोडी. किंवा उसामध्ये पण एकच गोडी असते ना पूर्ण उसामध्ये. तसं तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे गा. अनेक भूत जाती एकच आहे व्याप्त विश्वकार्या सुमती कारणे जेगा. हे विश्वकार्य करण्याचं कारण ते आहेत. हे भूतजन आहेत ज्यांच्यामध्ये हा व्यापक ब्रह्म आहे. म्हणून हा भूताकारू जैथोनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जियापरी. बाल्यादी तिन्ही वयसी काय एकची जैसी तैसे आदी स्थिती तिग्रासी अखंड जे. लहानपण, तरुणपण, म्हातारपण एकच शरीरात असतं ना, तसं हे सगळ्यामध्ये इट इज म्हणजे असं वेगवेगळे शरीर घेत नाही. तसं इट इज देअर. आदी, स्थिती आणि तिग्रासी एकच आहे, अखंड जे. सायंत प्रात मध्यान्ह होता जाता दिनमान जैसा का गगन पालठेना. सकाळी, मध्यान्ह, संध्याकाळी लाईट चेंज होते, पण आकाश काही फरक नाही पडत. इट इज अनटच्ड. कलर चेंज होतो आकाशाचा आपल्याला भासतं, पण आकाश इज अनटच्ड. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा. व्याप्ती जे विष्णुनामा पात्र जाहले मग आकारू हा हर हारपे. तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रया तेव्हा लोपे. तैजे शून्य इन 3 OVs cleared it off. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा अर्जुना सृष्टीच्या वेळेस जया नाव म्हणती ब्रह्मा, त्याचं नाव ब्रह्मा आहे. व्याप्ती जे विष्णुनामा पात्र जाहले, व्याप्त होऊन जे चालवतं त्याला विष्णू नाव आहे. मग आकारो हा हारपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे. आणि हे आकार सगळं प्रलयात जातं, इट गेट्स डिस्ट्रॉइड, तेव्हा त्याला रुद्र म्हणतात. तेही गुणात्रय ते जेव्हा लोपे, पण ते पण जेव्हा गुणत्रयाच्या पलीकडे जातं तैजे शून्य, इट गोज इन टू नथिंगनेस, दॅट इज द शून्य. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते न उरून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. दॅट महाशून्य ते श्रुतीमध्ये बोलले तेच ब्रह्म. जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेणे. जयाचे नि उजियेडे तारांगण उभडे महातेज सुरवाडे राहाटे जेणे. हे अग्नी जो आहे, ब्रह्म जो आहे, त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. चंद्र, सूर्य, नक्षत्र. जे आदीची आदी, बिगिनिंग ऑफ बिगिनिंग.
जे वृद्धीची वृद्धी काय हे ब्रह्म, वृद्धीची जे बुद्धी, सॉरी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव, सगळ्या कानाचे कान, बुद्धीची बुद्धी. जे इट इज सेइंग की बेसिकली दॅट इज दी ॲट द बॅक ऑफ एव्हरीथिंग, दॅट इज दी सोर्स ऑफ एव्हरीथिंग. जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, हे केनोपनिषद आहे. जे प्राणाचे प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण, जयाचे नी, आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहरू जे संहरे, पंडू कुमरा. संहरे जे संहरू, संहारू जेणे संहरे, पंडू कुमरा. सी टेलिंग, कारण तो म्हणत होता ना अर्जुन इन चॅप्टर 1 मी कसा मारू. सो इज अगेन ब्रिंगिंग टू दॅट. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवले लावणी, दिवे लावणी जेणे तेज. जे वायूचे श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवीचा आभासू, आभास जेणे. किंबहुना पांडवा, जे आघवेची असे आघवा, जेथे नाही रिगावा द्वैत भावासी. इथे आपल्याला शिरायला नाही लागत द्वैत भावासी, एव्हरीथिंग इज दॅट. जे देखील याची सवे, दृश्य द्रष्टा जे आगवे, दृश्य द्रष्टा, द्रष्टा the one who sees, दृश्य is that which is seen. दृश्य द्रष्टा जे हे आगवे, एकवाट कालवे, सामरस्ये इट इज वन. मग तोची होय ज्ञान, मग तोची होय ज्ञान, ब्रह्म होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाता ज्ञेय and ज्ञान एकच आहे. ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमिजे स्थान, तेही तोची. That is called the Trinity, the triad, the observer, the observed and the observing. जैसे सरिया लेख, आख होती एक, तैसे साध्य साधनाधिक, ऐक्यसी एक. साध्य, साधना आणि साधक एक होत. अर्जुनाजी ठाई, दिस इज सो अमेझिंग गाइज. न अर्जुनाजी ठाई, न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. प्लीज कीप दिस इन माइंड. त्यावेळी द्वैताची वही नाही. एव तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा, दाविले फाडो 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 वाडा विवंचुनी, तैसेची क्षेत्र पाठी, जैसे नी देखसी दिठी, तैसे ज्ञान किरीटी सांगितले. म्हणून मी तुला क्षेत्र आधी एक्सप्लेन केलं, मग ज्ञान एक्सप्लेन केलं. अज्ञान ही कौतुके, रूप केले निके. अज्ञानाची वेगवेगळी रूप मी सांगितली तुला. जेव्हा आयणी तुझे टेके, पुरे म्हणे, तू पुरे म्हणेपर्यंत मी ते केलं. आता आहे हे रोकडे, उपपत्तीचे नि पावडे, निरुपले उघडे ज्ञेय पैगा. आता मी तुला उपपत्तीनी बाय इन्फरन्स मी तुला आता ज्ञेय पण सांगितलं. हे आगवीची विवंचना, बुद्धी भरोनी अर्जुना, मत्सिद्ध भावना माझिया येती. These are the 4 components that I told, so you can achieve me. 2 मिनिटं देतो हा. देहादी परिग्रही, संन्यासो करुणी आजिही, जीवो माझ्या ठाई. हे केअरफुली ऐका. 2 to 4 मिनिट्स घेईन, पण केअरफुली ऐका. देहादी परिग्राही, संन्यासो करुणी आजिही, जीवो माझ्या ठाई. वृत्तिका केली हे माते किरीटी, हेची जाणोनिया शेवटी. आपण पया साठो वाटी, मीची होती परी, हे मुख्य गावधारी. सोहोपी सर्वापरी रुचली आम्हा, कडा पायरी किजे, निराळी माचू बांधिजे, अथवी सैजे तरी जैसे. एरवी आवघेची आत्मा, हे सांगो जरी विरोत्तमा, तरी तुझ्या मनोधर्मा घेल ना. अरे जर वर चढायचं असेल तर अशा पायऱ्या बांधायला लागतात ना. आणि जर मी तुला आधीच सांगितलं तर सगळं आत्मा आहे,
तर तुझ्या एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, तरी तुझी हा मनोधर्मा गिळेल ना. मी जर सांगितलं हे सगळं आत्मा आहे रे, तरी तुला ना हे पटलं नसतं तुझ्या मनाला. म्हणून आय हॅड टू एक्सप्लेन ऑल दिस. काय क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय. He told us. Then because of that only I could tell. म्हणून एकची संचले चतुर्धाम ही केले, जे आदळपण देखिले तुझी या प्रज्ञे. म्हणून आम्ही हे 4 भाग केले मी चतुर्धा. काय? क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय. पै बाळजे जे विजे तै घासू विसाठाई की जे तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही. बाळ म्हणजे थोडं थोडं घासत द्यायला पाहिजे ना, पूर्णच जीर्ण होईल म्हणून थोडे थोडे. एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणोनी तुझे. आणि ऐसे नाही पाथा जरी हा अभिप्राव तुझा हाता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू. आता चौथिया न करू एकही म्हणून सरू. आत्मा अनात्मा धरू सरिसा पाडू. परी तुवा ये तुले करावे, मागवणी ते आम्हा देयावे. जे कानची नाव ठेवावे आपण पैगा. हे म्हणून हे एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये पण देयर इज अनदर वे ऑफ एक्सप्रेसिंग आत्मा आणि अनात्मा. हे आहे 2 कॅटेगरीज. आता कसे 4 कॅटेगरीज करून मी सांगितलं. काय? क्षेत्र, ज्ञान, अज्ञान, ज्ञेय. आणि तुला पूर्ण कळलं तसं आत्मा आणि अनात्मामध्ये पण होतं हे त्याचं डिस्टिंक्शन. श्रीकृष्णा या श्रीकृष्णाची या बोला, पार्थी रोमांची तू झाला. तेथ देवा म्हणती बला उचंबळेना, ऐसेनी तो येता वेगू. धरणी म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू. परिसे सांगू. हे जेव्हा असं श्रीकृष्ण बोलला तेव्हा अर्जुन बिकेम व्हेरी एक्सायटेड, रोमांचित झाला. आणि तो म्हणाला की आता हे सगळं मी तुला सांगितलंय, हेच मी तुला आता दुसऱ्या कॅटेगरीज मध्ये सांगतो, दॅट इज पुरुष आणि प्रकृती, दॅट यू विल लिसन टुमॉरो. हाऊ डिटेल्ड, राईट? दिस इज कॉल्ड analysis. This is called intellectual analysis of an observation. कुठलंही करण्यासाठी ना ऑब्झर्वेशन करायला लागतं आधी. Amazing. Please close your eyes. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om. Shri Gurubhyo Namaha. Harihi Om. Slowly open your eyes. Hari Om. I also wanted to apologize. I was a few minutes late today. Hopefully that will not happen.